हरिओम. अध्याय 4. ओवी क्रमांक 152 ते 164. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमा. या यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल म्हणजे ब्रह्म ते भोगणारे शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, या 12 म्हणजे 12 यज्ञांपैकी एक देखील यज्ञ न करणाराला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, म्हणजे ऐहिक सुखही त्याला प्राप्त होत नाही. मग परलोक म्हणजे परलोकातील उत्तम गती कुठून मिळणार? ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहं मंत्रे. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगुयागु न करीतीची जन्मले सांते. जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काई म्हणून सांगो कावाई पंडुकुमरा. असे जे अनादिसिद्ध आणि शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेलं ब्रह्म असतं ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही आणि योग यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचं ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट उगीच कशाला सांगू? एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदातून विस्तार झाला आहे. हे सर्व यज्ञ कर्मापासून होणारे आहेत असे जाण. असे जाणल्याने तू मुक्त होशील. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती. परितेणे विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे ये तुलेनी कर्म बंधु स्वभावे पावेलना. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले
ते वेदांनीच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचंय? तात्पर्य असं समज की हे मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढं जाणलं की आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे शत्रुतापना, द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्माचं पर्यवसान ज्ञानामध्ये होतं. अर्जुना वेदु जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जयान व्हाळीची ये फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादियागु कीर होती परिज्ञान यज्ञाची सरीन पावती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगु फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. अर्जुना, वेद ज्यांचं मूळ आहे म्हणजे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे आणि ज्यापासून अपूर्व असं स्वर्ग सुखाचं फल प्राप्त होतं ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत, म्हणजे अंतर देत नाहीत, जे चालू कर्माच्या समाप्तीचं ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे, ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचं मनपण नाहीसं होतं, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय म्हणजे जाणायची वस्तू जे ब्रह्म प्रत्यक्ष सापडतं, ज्याच्या ठिकाणी
वैराग्याचं दारिद्र्य दूर होतं, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसतं. हरिओम.